शेतकऱ्यांच्या विविध 18 मागण्यांसाठी आमरण उपोषणाला आंदोलनकर्ते आंदोलक सरपंच मंगेश संजय साबळे हे 6 दिवसापासून तहसील कार्यालय सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे आमरण उपोषणाला बसलेले असून जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत उपोषणावर ठाम आहेत। शेतकऱ्यांना शासनाने तात्काळ न्याय द्यावा आणि मदत करावी अशी मागणी यावेळी करण्यात येते। या प्रसंगी अखिल भारतीय सरपंच परिषद संघटनेचे कन्नड तालुका अध्यक्ष सरपंच विलास मनगटे यांनी या प्रसंगी भेट देऊन त्यांना जाहीर पाठिंबा दिलाय। मंगेश साबळे यांना महाराष्ट्रातील संपूर्ण सरपंच संघटना तुमच्या पाठीशी असून सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने यावे असं आवाहन यावेळी करण्यात आलंय। सरपंच मंगेश साबळे यांना कोणत्याही प्रकारची हानी झाल्यास याला जबाबदार शासन जबाबदार राहील असे संतापजनक वक्तव्य यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले। आज उपोषणाचा 6वा दिवस असून देखील शासनाचे प्रतिनिधी अधिकारी या ठिकाणी येऊन चर्चा केली नाही। सत्ताधारी पक्षाचे नेते गेंड्याच्या कातडीचे असल्याचे मत शेतकरी रविराज साबळे यांनी व्यक्त केले। यावेळी मंगेश साबळे तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। देविदास थोरात, एमसी न्यूज, नाचनवेल, कन्नड। लवकर आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यावं व त्या शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी व्हावं। आपल्या हक्कासाठी हे आंदोलन आहे। हे आंदोलन जर का यशस्वी झालं तर शेतकऱ्यांचा नक्कीच कुठेतरी फायदा होईल। त्या अनुषंगाने हे आंदोलन आम्ही रेटून धरलेलं आहे। प्रशासनाचं हे आंदोलनाकडे कानाडोळा आहे। आतापर्यंत मीडिया देखील आली नाही, पण आता हळूहळू सगळे यायला लागले। खरं तर आंदोलनाचा आजचा 6वा दिवस आहे। मी म्हणेन माझ्यासाठी आंदोलनाचा आजचा पहिला दिवस आहे। आज चांगला प्रतिसाद मिळाला। इथून पुढे हे आंदोलन असंच सुरू आहे।